आता फॉर एक्झाम्पल जर एक्झामच्या हिशोबाने जर तुम्ही मला विचारलं तर मी एकच सांगेन, डिपेंड्स ऑन तुम्ही कोणत्या इयर मध्ये आहात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 4th 5th मध्ये इयर मध्ये आहात आणि तुम्ही अजून काहीच स्टार्ट नाही केलं, सो तुम्हाला जरा सिरियस प्रिपरेशन करावी लागेल. सिमिलरली जर 3rd इयर 2nd इयर तुम्ही एक बोलू शकता की मी चिल प्रिपरेशन सुरू करू शकता, जसं मी केलं होतं. माझा जो टार्गेट होता, सो डेली टार्गेट वुड बी लाईक 2 ते 3 तास अभ्यास करेल अकॉर्डिंग टू इंडियन पॅटर्न, दॅट्स इट. सो या 2-3 तासामध्ये तुम्ही लेक्चर्स बघा, तुम्ही जर एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता ते सुद्धा करा. सो डिपेंडिंग तुमच्यावरती तुम्हाला वेळ कसा भेटतो वगैरे. पण जर तुम्ही फायनल इयर्स किंवा एंडिंग लाईक 5th इयर 6th इयर 4th इयर, सो तुम्हाला थोडे जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील. सिमिलरली जर तुम्ही इनिशियल इयर्स मध्ये आहात, 2nd इयर 3rd इयर 1st इयर, तुम्ही एकदम प्रिपरेशन स्लोली स्टार्ट करू शकता. आणि एक ऍडव्हान्टेज असा होतो की जर तुम्ही इनिशियली सुरू करतायत तर तुम्हाला त्या सब्जेक्टचा स्ट्रेस एंडिंगला येणार नाही. म्हणजे जसं मी माझे सब्जेक्ट बऱ्यापैकी कम्प्लीट केले होते 6th इयर संपायच्या आधी. सो माझे ऑलमोस्ट सगळे सब्जेक्ट 1 ते 2 वेळा रिवाइज करून सुद्धा झाले होते, काही सब्जेक्ट त्याच्यापेक्षा जास्त. सो जेव्हा मी इंडियाला परत आलो, माझ्याकडे जे 6 महिने बाकी होते, या 6 महिन्यांमध्ये मी खूप चिल प्रिपरेशन केलंय. म्हणजे असं जास्त स्ट्रेस नव्हता, मी माझ्या पेसवरती केलं. जर माझा एक दिवस मिस होईल, टार्गेट मिस जर झाला, तर मला असं जास्त स्ट्रेस नाही यायचा, कारण की मला ऑलरेडी तो कंटेंट माहिती होता. सो एक बोलतात की तुम्हाला एक बेटर ऍडव्हान्टेज भेटतो जर तुम्ही अर्ली स्टार्ट केलं तर.